हेलो बच्चों, कैसे हो आप लोग। उम्मीद करता हूँ सब लोग अच्छे होंगे। मैं हूँ आपका दोस्त मराठी टीचर मानस और आपका स्वागत करता हूँ जीआर कॉलेज में। तो आज की वीडियो में हम लोग देखने वाला है मराठी 12th स्टैंडर्ड का, जिसमें मैं टोटल आपकी पोएम जो है वन शॉट में कवर करने वाला हूँ। लास्ट वीडियो में मैं आपके कवर किया था ग्रामर जो कि व्याकरण, वन शॉट वीडियो में 10 मार्क कवर किया था। तो आज की वीडियो में हम लोग लेने वाले हैं पोएम। तो चलो पोएम की ओर बढ़ते हैं। टोटल पोएम है 6 पोएम। कितना? 6 पोएम है। कितना? 6। 6 में से तुम लोग को आता है, एग्जाम को आता है टोटल 4 पोएम। कितना आता है? टोटल 4 पोएम। बराबर। तो 4 में से डिस्ट्रीब्यूशन कैसे होता है? एक पोएम फर्स्ट आती है 8 मार्क्स को, सेकेंड आती है एक 4 मार्क्स को, कंपलसरी एक ही रहती है उसमें। और जो लास्ट वाला रहता है पोएम में, लास्ट वाला थर्ड क्वेश्चन, वहां पे एक ऑप्शन के लिए आता है। मतलब एक और एक टोटल 2। और हर एक पोएम अलग अलग होती है। मतलब जो फर्स्ट क्वेश्चन में आएगी वो सेकंड क्वेश्चन में नहीं आएगी, जो सेकंड क्वेश्चन में आएगी वो थर्ड क्वेश्चन में नहीं आएगी। मतलब टोटल 4 पोएम आएंगे। कितने? 6 में से आपको 4 पोएम आएगी। कितने? 4। उसमें से मैं आपको जो इंपॉर्टेंट पोएम है वो 4 पोएम ले आऊँ, बाकी रह गए 2 जो कि बहुत बड़े बड़े और वो भी रेयरली आते। मतलब वो रेयरली आते हैं, आया तो भी जो थर्ड क्वेश्चन है उसमें आपको ऑप्शन में आता है। तो इसलिए मैं आपको 4 पोएम लेने वाला हूँ। और पॉसिबल हुआ तो बाकी के 2 पोएम भी लेने का नेक्स्ट वीडियो में ट्राई करूंगा। तो चलो पोएम की ओर बढ़ते। फर्स्ट पोएम है अपनी विंचू चावला। बहुत ही इंपॉर्टेंट पोएम है विंचू चावला, इसलिए उसको फर्स्ट प्रेफरेंस पे रखा हूं मैं, विंचू चावला। तो चलो विंचू चावला देखते हैं। देखो ये वीडियो में मैं आपको 12 के पॉइंट ऑफ व्यू में आपको शब्दों की मीनिंग इंपॉर्टेंट नहीं रहते। कड़वा आता है, पूरा का पूरा कड़वा आता है, उसका मीनिंग आपको बताना रहता है सीधे सीधे 4 मार्क्स को। बराबर। तो मैं वही आपके लिए लाया हूँ। आपको सिर्फ रीड करना है, आपको पढ़ना है, वीडियो देखनी है और घर जाके प्रैक्टिस करनी है और खुद से लिख के देखना है कि मेरे को कितना समझा है और मैं कितना लिख सकता हूँ। तो चलो अभी देखते हैं। विंचू चावला काय आहे फर्स्ट कडव्यामध्ये? विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला। बघा, विंचू चावला तुम्हाला पोयमच्या शीर्षकावरून समजला की ही पोयम कशावर आधारित आहे? विंचूवर. पण विंचूची तुलना इथे कोणासोबत केलेली? विंचूची तुलना माणसासोबत केलेली आहे, की माणसं कशी विंचू सारखी असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो आणि ती वेळेवर कसे आपल्याला धोका देतात। तर चला बघूयात। बघा कवी काय म्हणतात की मला विंचू चावला। काय चावला? विंचू चावला। पण हा विंचू कसा आहे? हा विंचू वेगळ्या प्रकारचा आहे, हा वेगळ्या रूपातील विंचू आहे। हा काम आणि क्रोध मधला विंचू हा रूपातील आहे। जेव्हा माणसाला अशा विकारांचा विंचू चावतो तेव्हा त्यांच्या अंगातील काय तम गुण म्हणजे काय? अज्ञान गुण, ज्यामध्ये ज्ञान नसते, म्हणजे वाईट गुणांचं काय होते? वाईट गुणांचा घाम फुटतो। म्हणजे माणूस आपला विवेक हरून जातो म्हणजे काय? निगेटिव्ह गोष्टींकडे जातो। बरोबर। सेकंड कडव्यामध्ये काय कवी बोलतो की पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालीला, सर्वांगाचा दाहा झाला। पंचप्राण व्याकुळ झाला। पंचप्राण म्हणजे काय? या विकारांमुळे माझ्या पंचप्राणांवर काय परिणाम पडला? पंचप्राण म्हणजे काय? प्राण असेल, हे बघा इथे लिहिलंय, प्राण, अपमान, व्यान, उद्यान आणि समान व्याकुळ झाले। इतका त्रास होत आहे की जणू माझा जीवच चालला। माझे संपूर्ण शरीरात काय? संतापाची माझ्या संपूर्ण शरीरात संतापाचा आणि विकारांची आग होत आहे। काय? माझ्या संपूर्ण शरीरात संताप झालाय, माझ्या शरीरामध्ये आग निर्माण होत आहे, मला खूप राग येत आहे। बरोबर। त्यांना खूप अस्वस्थ होत आहे। थर्ड कडव्यामध्ये काय बोलतात कवी की मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीचा। बघा, मनुष्य इंगळी अति दारुण। बघा, इंगळी म्हणजे काय? इंगळी हा विंचूपेक्षा मोठा प्राणी असतो आणि अतिशय विषारी प्राणी असतो। बरोबर। त्याला इंगळी बोलतात। पण इथे इंगळी कोणाला बोललाय? इंगळीची तुलना मनुष्यासोबत केली, तर इथे मनुष्याला आपण उदाहरण म्हणून घ्यायचं आहे। तर काय बोलतात इथे? बघा, इंगळी हा विंचापेक्षा मोठा आणि विषारी प्रकार आहे। कवी म्हणतात की ही मनुष्यरूपी इंगळी अतिशय भयानक आहे, अतिशय भयंकर आहे। तिने मला डंख मारलाय आणि त्या डंखामुळे माझ्या संपूर्ण शरीरात वेदना होत आहे, माझं शरीर कसं अस्वस्थ होत आहे। बरोबर। ही इथे बघा, इथे मी पुढे लिहिलेले पण की इथे काय? मानवी स्वास्थ्य किंवा अहंकाराला इंगळी म्हटले आहे। बरोबर। फोर्थ कडव्याकडे वळूयात। फोर्थ कडव्यामध्ये कवी काय बोलतात की काय बोलतात? या विंचवाला उतारा
तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. बघा म्हणजे या विंचराच्या विषारामुळे मुळे काय तमोगुण अंगात येतात, पण आपल्याला काय करायचे आहे, ते तमोगुण घालवायचे आहेत आणि सत्वगुणच आहे, सत्वगुण आपल्या शरीरामध्ये आणायचे आहेत. बघा या विंचवाच्या विषारावर उपाय काय, तर आपल्यातील तमोगुण दूर फेकणे, दूर करणे आणि सत्वगुण अंगाला लावणे. बरोबर, अंगाला लावणे. सत्वगुण म्हणजे चांगले गुण, जसे की सत्य झालं, शांती झाली, पवित्र झालं. आणि तमोगुण म्हणजे काय, आळस झाला, राग आला, तुमचा क्रोध झाला. जर तुम्ही सात्विक विचारांचा स्वीकार केला तर या विकारांचे विष पटकन उतरून जातील. म्हणजे हे तुमच्यापासून नेगेटिव्ह विचार हे जातील आणि पॉझिटिव्ह विचार तुमच्यामध्ये येतील. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिला फुणफुण शांत केली जनार्दने. बघा सत्वगणांचा उतार दिल्यामुळे माझ्या मनातील काय तामसी विचार हे दूर पळून गेले. अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिला, तरी पण माझ्या शरीरामध्ये काय किंचित मध्ये खूप कमी फुणफुण आहे. माझ्या शरीरामध्ये किंचित फुणफुण आहे. ती फुणफुण माझी कोण दूर करेल, तर त्यांचे जे गुरु आहेत स्वामी जनार्दन यांच्या कृपेने पूर्ण ते गुण शांत होतील आणि दूर होऊन जातील. बरोबर, तर हे आहे आपला पहिला विंचू चावला. सेकंड आहे आपला रोज मातीत. काय, रोज मातीत. तर बघा तुम्ही नोटबुक घेऊन बसा, मराठी पुस्तक घेऊन बसा, कारण की इथे कडवा मी इथे अर्धाच लिहिलेला आहे. बघा म्हणजे स्टार्टिंग टू एंड कडवा लिहिलाय, फक्त जे इम्पॉर्टंट येते. बरोबर, ते याच्यामध्ये काय पहिले कडवे काय आहे की सरी वाफ्यात कांद लावते. बघा सरी वाफ्यातून ते कांद लावते यापर्यंत. सरी वाफ्यात कांद लावते बाई, काय बाई लावते. बरोबर, हा पहिला आहे. तर त्यामध्ये काय बोलताय शेतकरी, इथे बघा काय नाव काय आहे आपलं, कवितेचं नाव काय आहे की रोज मातीत. म्हणजे ही कविता कशावर आधारित आहे तुम्हाला माहिती झालं असेल की ही शेतकऱ्यांवर आणि शेत जमिनीवर आधारित असलेली जमीन आहे. इथे शेतकरी महिलाचा उल्लेख केलेला आहे. बघा फर्स्ट मध्ये कशाचा उल्लेख केलाय, कांदा लावणे. म्हणजे काय, जी शेतकरी आहे ती काय लावते शेतामध्ये, जी काळी जमीन, इथे काळी जमीनचा उद्देश काय आहे, शेत जमीन, ती कांदा लावते. पण त्या कांद्यामागे त्याचं उद्दिष्ट काय आहे, तिचं उद्देश काय त्यामागे. बघा कवी काय म्हणतो, शेतकरी महिला शेतातल्या सरी वफामध्ये म्हणजे शेताच्या जमिनीमध्ये कांद्याची रोपे लावते. पण कवी काय म्हणतात, हे फक्त कांद्याची रोपे नाहीत, तर तिचा जीव लावते. काय लावते, तर तिचा जीव लावते. यामधून त्या इतक्या मनापासून काम करते ती की तिथे जणू तिचे प्राणच आहे. बरोबर, ती इतक्या मनापासून काम करते. ती काळ्या आईला, बघा काळी आई म्हणजे काय, जमीन. काळ्या आई म्हणजे जमीन, जमिनीला तिला काय करायचंय, हिरवगार करायचंय. कशाने, कांद्याची रोपे लावून. आणि नंतर काय बोलते की जसा संसार करण्यासाठी स्त्री सासरी नांदते, तशी ही माऊली रोज मातीत घाम गाळून मातीशी संस्कार करत असते. म्हणजे जशी आपण लग्नाची जी मुलगी असते, जी असते ती कशी एकदम स्त्री असते, ती कशी एकदम नटलेली असते, तशी ही महिला पण शेतामध्ये रोज जणू काही ती नटलेलीच असते, असं शेताला पण सजवत असते. आणि तशी तिच्या हे मातीमध्ये तिचं जीवन आहे, असं ती रोज काम करत असते. हे कवी फर्स्ट आपल्या ह्याच्यामधून सांगतो. सेकंड कडवा बघा, दुसरी कडवेमध्ये काय, झेंडूची फुले लावते. ती झेंडूची फुले लावते आणि त्याला काय वेचते. तर बघा दुसरा कडवा कुठून आहे, फूल सोन्याचे ते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. बघा इथपर्यंत आहे दुसरा कडवा. बरोबर, माझ्याकडे मी पूर्ण नाही लिहिलेलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, मला जिथपर्यंत आठवते तिथपर्यंत सांगतोय मी तुम्हाला. बरोबर, तर याचा अर्थ काय, कवी बोलतात की शेतात सोन्यासारखी पिवळी धमक झेंडूची फुले फुलली आहेत. काय शेतामध्ये तिने काय, शेतामध्ये पिवळी धमक फुलांची फुले आहेत. ती फुले काय करणार, ती तोडणार म्हणजे ती फुले आता झालेली आहेत, रेडी झालेली आहेत तोडण्यासाठी. तर ती फुले तोडत नाही, तर ती माझा काय देह शिजवत आहे. काय, ती फुले निश्चित तोडत नाही. तोडण्याबाबत काय आहे, तिला एक कसं वाटते बघा, ती फोडून आपल्या दाराला तोरण बांधते, जणू घराचे मंगल टिकवते. दाराला काय बांधते, मंगल बांधते, जणू घराचे काय मंगल ती काय करते, सजवते, टिकवते. तिचे संपूर्ण आयुष्य हे फुलांसारखेच मातीसाठी समर्पित आहे. फुले काय करतात, एकदा आली आणि त्यांची जिंदगी संपली की ती मातीतच होऊन जातात, मातीतच त्यांचे काय होते, जीवन संपून जाते. तसेच कवी काय बोलतात, ही महिला पण पूर्ण वेळ मातीसाठी काम करते, काळ्या आईसाठी काम करते आणि तिचं काय, ती तिथेच तिचं जीवन सगळं समर्पित करते. बरोबर, तिसरा कडवा बघा, तिसऱ्या कडव्यामध्ये काय आहे, ऊस लावते बेंड. बघा मी सांगतो तुम्हाला कुठपर्यंत आहे. ऊस लावते ते
बाई सांधते रोज मातीत, मग पुढे ते कंटिन्युअस, बरोबर. तिसरी कडव्यामध्ये काय, ऊस लावणे म्हणजे ऊस लावते. कसं लावते ती, शेतात ऊसाची लागवड सुरू आहे. ऊसाची कांडी म्हणजे ऊसाचे बेन. आपण काय रोपं लावतो, झाडाची काय असतात रोपं, आणि ऊसाची काय असतं बेन असतं, म्हणजे ती एकदम असं सरळ असते, त्याला बेंड बोलतात. बेंड जमिनीत दाबताना ती म्हणते की मी फक्त ऊसाचा बेंड दाबत नाहीये, तर माझं मन तिथे दाबत आहे. काय दाबत आहे, माझं ऊसाचं नुसतं बेंड दाबत नाही, तर माझं मन दाबते. का, तर तिथून ती ती पूर्ण इच्छेने काम करते, ती पूर्ण पूर्ण मेहनतीने काम करते. बघा, आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून ती काबाड कष्ट करत आहे. ऊसाच्या कांड्या 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 जोडून असा ऊस उभा राहतो. तसंच ते आपल्या संसाराच्या गाडा सांधत आहे. तसंच ते आपला संसार पण थोडं 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 करून जपत आहे, जोडत आहे, आणि कष्ट करून ती आपला संसार सावरत आहे. कष्ट करून आपला काय संसार सावरत आहे, म्हणजे संसार आपला चालवत आहे. बघा, यामध्ये शेवटचा कडवा काय बोलतो की चौथे कडवेमध्ये उन्हातील कष्ट. ती काय करते, उन्हात एवढे कष्ट करते. ऊन लावते, ऊस लावते, रोपे लावते, फुले वेचते, आणि फुलांचे काय 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 करते, तोरण बनवते. तर बघा, उन्हात रोज मरते. बघा, बरोबर, तिथून त्याचं कडवं आहे. कडक उन्हात ही माऊली रोज शेतात राबते, जणू रोज थोडी थोडी मरते. काय, थोडी थोडी मरते म्हणजे काय, थोडी थोडी मरते म्हणजे रोज थोडं थोडं कष्ट करते. ती खूप कष्ट करते, आणि त्या कष्टामधूनच तिला काय भेटते, हिरवेगार शेत भेटते. ती स्वतः झिजते, पण मागे समृद्धी म्हणजे काय, हिरवळ सोडून जाते. म्हणजे पूर्ण शेतामध्ये काय, हिरवळ म्हणजे पूर्ण रोपे घेते. ती एवढं कष्ट करते. खोल विहिरीचे पाणी शेंदून म्हणजे काय, खोल विहिरीमध्ये पाणी काढून ती शेताला एक नवीन जीवनच देते. म्हणजे शेतामध्ये आपल्याला पाणी लागते जेव्हा जमीन सुकलेली असते, किंवा जेव्हा आपण रोपं पण लागतो, तेव्हा आपण काय, आपल्याला प्रत्येक झाडाला टिकण्यासाठी काय लागते, पाणी लागते. तर ती काय, तिच्या शेताच्या बाजूला विहीर आहे, त्या विहिरीतून पाणी शेंदून काढते, म्हणजे पाणी काढते आणि त्या शेताला देते, जणू काही त्याला जीवनन देते. शेवटी ती पुन्हा हेच सांगते की माझे पूर्ण आयुष्य या मातीतच समर्पित आहे. बरोबर, पूर्ण आयुष्य काय, मातीतच समर्पित आहे. सिंपल गोष्ट आहे की रोज मातीत, तुम्हाला शीर्षकावरून समजले की ही कविता मातीवर आधारित आहे, शेतकऱ्यांवर आधारित आहे, आणि शेत जमिनीवर आधारित आहे. तर उल्लेख तुम्हाला त्यानुसारच करायचा आहे. मी तुम्हाला एकदम सोप्या रीतीमध्ये सांगितलेले आहे, तुम्हाला घरी जाऊन फक्त प्रॅक्टिस करायची. थर्ड याच्याकडे वळूयात. थोडं फास्ट होत असेल, पण तुमच्याकडे पण टाईम नाही आहे. उद्या तुमची 12th एक्झाम आहे. तुम्ही जेवढा पटापट फास्ट स्टडी कराल, तेवढं तुम्हालाच उपयोगात होईल, आणि तुम्ही रिव्हिजनसाठी पण तुम्ही मोकळे होऊ शकता. बरोबर, तर थर्ड कवितेकडे वळूयात. थर्ड कविता कोणती आपली, रे थांब जरा आशा दगना. बरोबर, तर यामध्ये कवी काय बोलतात, ही कविता कशावर आहे बघा. पहिले कडवे काय आहे, आषाढ घनाला विनंती, रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. काय बोलतो कवी, आषाढ जे आषाढामध्ये काय येतो, पाऊस येतो. बघा, कवी आषाढातील ढगांना विनंती करत आहे की ए घना, तू थोडा वेळ थांब. तुझ्या पावसामुळे निसर्गावर जी मायाची पाखर घातली आहे, जी करुणा बसरली आहे. बघा, म्हणजे आषाढामध्ये खूप पाऊस पडतो, बरोबर, पाऊस येतो. तर कवी काय बोलतो की ए आषाढ, तू थांब, म्हणजे तुझं पाऊस थांबव. का, तर तुझ्या पावसामुळे आमच्या शेतकऱ्यांवर काय समस्या येते, तू खूप पडलास, थोडी तरी आमच्यावर काय करुणा दाखव. आमच्यावर करुणा म्हणजे काय, दया दाखव, कृपा दाखव. मी एकदा तुला डोळे भरून म्हणजे दिठी भरून म्हणजे काय, डोळे भरून पाहू दे. बरोबर, हे तुमचं फर्स्ट कडवा. सेकंड कडवा बघा, निसर्गातील बदल सांगतोय. सेकंड कडव्यामध्ये काय, निसर्गातील बदल सांगतो की पावसामुळे निसर्गामध्ये शेतकऱ्यांमध्ये काय बदल घडतात. बघा, कोमल पाचूची ही शेते, हा तुझ्याच पदविनाच खुणा. बघा, मी इथे तुम्हाला आहे ह्याचं, तुम्हाला हे पण सांगतो. बघा, कोमल पाचूची ही शेते, प्रवाळ मातीमधली ओवते, इंद्रनीळ वेळूंची बेटे, हा तुझ्याच पदविनाश खुणा. बरोबर, हे कडवं आहे तुमचं, सेकंड कडवं आहे. बरोबर, तर त्यामध्ये कवी काय बोलतायत, कवी बोलतायत की बघा,
पावसाच्या पाण्यामुळे शेती हिरवीगार झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे काय शेती कशी झाली आहे, हिरवीगार झाली आहे. मी तुम्हाला काय बोललो, इथे काय दर्शवलेलं आहे, निसर्गातील बदल दर्शवलेला आहे. निसर्गामध्ये काय बदल होतो, शेतकऱ्यांमध्ये काय बदल होतो, मातीमध्ये काय बदल होतो, ह्याचीच तुलना ह्याच्यामध्ये केली आहे. बघा, ती एखाद्या पाचूसारखी म्हणजे हिरव्या रत्नासारखी कोमल दिसत आहे. लाल मातीतील नांगर आणि निळसर बांबूची बेटे ही सर्व तुमच्या आगमनाच्या भेटीसाठी रेडीच आहेत. खुणा आहेत, तुझे पाऊल जिथे पडले तिथे काय निसर्ग आणि अशा सौंदर्याने नटला आहे, असे कवी म्हणत आहे. म्हणजे इथे निसर्गाची तुलना कशाद्वारे केली आहे की जसे की नांगर शेतामध्ये नांगरत आहेत, नांगर शेतामध्ये नांगरत आहेत, पाचूसारखी काय हिरवे रत्न कोमल दिसत आहेत, पाचूसारखी हिरवे रत्न कोमल दिसत आहेत. बरोबर, नांगर नाचत आहेत, नांगर चालत आहेत शेतामध्ये. निळसर बांबूची बेटे हे तुझ्या आगमनाच्या खुणा आहेत. निळसर बांबूची बेटे जेव्हा येतात तेव्हा म्हणजे काय, पाऊस येतो तेव्हा तुझ्या त्या खुणा आहेत की पाऊस पडेल, तुझे पाऊस पडेल तिथे काय निसर्ग सौंदर्य होईल. बरोबर. थर्ड कडव्यामध्ये कवी काय बोलतात बघा. थर्ड कडवा काय आहे, थर्ड कडवा काय आहे की रोमांचित ही गंध केतकी फुटे फुली ही सोन चंपकी लाजून या जाईच्या लेकी तुझं चोरून भक्ती पुन्हा पुन्हा. बघा काय बोलतात इकडे की रोमांचित ही गंध केतकी. गंध म्हणजे काय, सुगंध. काय होतो, पाऊस पडतो तेव्हा काय येतो, सुगंध येतो, फुलांचा आनंद होतो. बघा तेच बोलले इथे. रोमांचित ही गंध, पावसाच्या स्पर्शाने केतकीचा सुगंध दरवळला आहे. केतकीचा सुगंध कसा आहे, दरवळला आहे. तिथे लिहिलेलं आहे का लाईन मध्ये, केतकीचा सुगंध दरवळला आहे, ती रोमांचित झाली आहे. सोना चाफाची फुले काय झाली आहे, उमलली आहेत. जाईच्या वेलींना आलेल्या कळ्या, जाईंना वेलीच्या आलेल्या कळ्या काय झालेल्या आहेत, लाजत आहेत. काय आहेत, लाजत आहेत. तरीही त्या तुला ढगाला चोरून पुन्हा पुन्हा पाहत आहेत. हे सगळे आनंदित असले तरी पण ते तुझ्याकडे पाहत आहेत की कधी तू पडशील. ते काय होत नाहीयेत. बघा ते एक खुणा देत आहेत, संदेश देत आहेत माणसाला की निसर्गाचे हे खुणा आहेत. या खुणांवरून तुम्हाला समजायला पाहिजे की पाऊस येणार आहे. बरोबर. पुढच्या कडव्यामध्ये कवी काय बोलतोय की उघड गगन कर घडीभर आसर आणि खुले कर वासर मणी घर वाहू दे या तव किमियेवर कोवळ्या नव्या हिरदुवा उन्हा. बघा, उघड गगन, गगन म्हणजे काय, ढग म्हणजे आभाळ. उघड गगन म्हणजे काय, तुझे जे आहे गगन ते उघड आणि काय पावसाची बरसात कर. सगळे लोक तुझं वेट करत आहेत. बघा आता थोडे आकाश मोकळे कर आणि पावसाचा मारा थांबवून थोडी विश्रांती दे. बघा काय इथे काय बोलत आहे की पावसाचा मारा देऊन थोडा विश्रांती दे. बरोबर. कोणाला विश्रांती दे, सगळ्यांना, आमच्या शेतकऱ्यांना विश्रांती दे. ढगांच्या मागे लपलेल्या सूर्याला बाहेर येऊ दे. बघा म्हणजे पाऊस थांबव, म्हणजे तू खूप पाऊस पडला, आता तू थांब आणि आम्हाला काय विश्रांती दे, आम्हाला विश्रांती दे. सूर्याला बाहेर येऊ दे जेणेकरून तुझ्या या किमयेवर कोवळे हळदीच्या रंगाचे ऊन पडेल आणि निसर्ग अधिकच उजळून दिसेल. बघा जेणेकरून काय होईल, सूर्य येईल आणि सूर्यामुळे काय एकदम पिवळगार दिसेल, हिरवगार दिसेल, सूर्याचे प्रकाश येतील, त्यामुळे निसर्गावर पिवळी छाया पडेल आणि निसर्ग हिरवगार दिसेल. बरोबर, शाईन होईल त्याच्यामध्ये. पाचव्या कडव्यामध्ये काय कवी बोलतायत बघा. पाचवे कडवे बघूयात काय बोलतायत की कणस भरू दे जीवस दुधा दे देठ फुलांचा अरळ मधाने कंठ ढगांचा मधु गगाने आणि ते शहारा तूर्णपर्णा. काय, आणि ते शहारा तूर्णपर्णा. बघा कवी काय बोलतात पाचव्या कडव्यामध्ये की समृद्धी आणि मधुरताची त्यांनी वैशिष्ट्य सांगितले. समृद्धी आणि मधुरता. बघा कणस भरू दे. काय, कवीची इच्छा आहे की या पावसामुळे शेतातील कणसे कसदार दुधाने भरू दे. कशाने भरू दे, कसदार दुधाने भरू दे. कसदार दुधाने भरू दे. बरोबर. फुलांचे देठ मधाने डवलू दे. बरोबर, फुलांचे देठ मधाने भरू दे. पक्ष्यांचे कंठ मधुर गाण्यांनी भरू दे. या पावसाच्या थेंबांनी गवताच्या पात्यांवर आनंदाचा सहारा येऊ दे. हे कवी सांगत आहे. बघा तुम्हाला 4 मार्क्सला येतो. टोटल तुम्हाला 4 मार्क्सला 8 ते 10 लाईन लिहायच्या आहेत. किती, 8 ते 10 लाईन, म्हणजे 7 ते 10 लाईन तुम्ही चाला. बघा मी तुम्हाला एक लाईन ही तुमची 2 ओळीची होते. किती, तुमची बुकची 2 ओळीची होते, 2 ते 2.5 ओळ. बरोबर, 2.5 आणि ही 2.5, म्हणजे 2 जरी समजले तुमचे 6 लाईनचं मी एक्सप्लेनेशन देतोय. तुम्हाला फक्त कवीचं नाव टाकायचं आहे,
बरोबर. फर्स्ट एक लाईन तुम्हाला माहिती आहे, पहिले काय लिहायची, या कवितेमध्ये कवीने या ओळींचा अर्थ असं सांगितला आहे. मग पुढे स्टार्ट करायची, ती तुमची एक ओळ झाली. आणि अजून तुम्ही काय लिहू शकता की यामध्ये तो कवींनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे. मग तुम्ही प्रॉपर एक्सप्लेनेशन देऊ शकता. बरोबर. मग तुमच्या 8 ते 10 लाईन पूर्ण होतील आणि एक्झामिनर तुमचं मार्क्स कट करू शकणार नाही. त्याला थोडा विचार करावा लागेल तुम्ही चांगलं लिहिलं असेल तर. बरोबर. आणि शेवटच्या 6व्या कडव्यामध्ये कवी काय बोलतो की आशल्यांच्या तुस्करणाने ते कुठपर्यंत कडवा ज्ञानेत इंद्रजनात बना. बरोबर. अर्थ काय, आश्लेषा नक्षत्राच्या पावसाच्या सरीमध्ये भिजून चिंब झालेली फुलपाखरे थव्या थव्यांनी उडत आहेत. म्हणजे काय, फुलांनी भरलेले, त्याच्यामुळे काय फुलांचे थवे काय आहेत, उडत आहेत. दुपारच्या वेळी निसर्ग जणू रत्नाची उधळण करत आहे. हे कडव्यामध्ये आहे, पूर्ण लाईन आहे कडव्यामध्ये, फक्त तुम्हाला सेंटेन्स बनवून लिहायचं आहे. सिंपल मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे इथे, फक्त तुम्हाला सेंटेन्स बनवून लिहायचं आहे. तुम्हाला हे कडवे पुस्तकामधून बघायचे आहेत, इथे पूर्ण कडवे दिलेले नाही आहेत, पुस्तकामधून बघायचे आहेत. त्याच्यानुसार इथे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पूर्ण प्रॉपर दिलेलं आहे, एकदम इझी. ते तुम्हाला जेव्हा कडवे तुम्ही वाचाल तेव्हाच तुम्हाला समजेल की ही लाईन काय आहे, ही लाईन काय आहे. बरोबर. तर पुस्तक घेऊन बसा आणि पुस्तकातले कडवे जसे जसे आहेत तसं तुम्हाला एक्सप्लेनेशन समजत जाईल. बरोबर. निसर्ग जणू काय रक्ताची उधळण करत आहे आणि संपूर्ण वन काय इंद्रवर्णात म्हणजे इंद्रधनुष्याच्या रंगात गेलेला आहे. पूर्ण काय अंघोळ करून गेलेला आहे. न्याऊन म्हणजे काय, अंघोळ करून म्हणजे पूर्ण त्यामध्ये भिजलेला आहे तो. बरोबर. तर ही आहे आपली थर्ड पोएम. काय आहे थर्ड पोएम. थर्ड पोएम कोणती होती, रे थांब, कोणती, रे थांब जरा आशा दगना. बरोबर. आता शेवटची काय, रंग माझा वेगळा, अतिशय इम्पॉर्टंट. बघा मी तुम्हाला सांगून ठेवतो, इम्पॉर्टंट लिहून ठेवतो इथे, इम्पॉर्टंट, ही एक इम्पॉर्टंट. याच्यातली तुमची एक तर फिक्सच आहे याच्यातली, आणि याच्यातली एक फिक्स आहे. बरोबर. 2 म्हणजे तुमचे याच्यातून 2 पैकी एक 8 मार्क्स लागेल. किती, 8 मार्क्सला. म्हणजे तुमचे किती झाले टोटल, 8, आणि याच्यातून एक 4, 12 मार्क्स. आणि समज ह्याच्यातलीच तुम्हाला, समज हे ह्या दोघांमधलीच चौघांमधलीच एक ऑप्शनला आली तर तुम्हाला ते दोन जे मोठे मोठे पोएम आहेत, खूप मोठे आहेत आणि त्याचा अर्थ पण थोडा हार्ड आहे. ह्याचा अर्थ बघा खूप समजायला इझी आहेत. मराठी मीडियमचे असतील तर तुम्हाला अर्थातच एकदम इझी पद्धतीने समजले असेल, एवढं इझी पद्धतीने मी एक्सप्लेन केलेलं आहे. बरोबर. तुम्हाला लिहून पण दिले म्हणजे तुम्हाला नोट्सची पण गरज पडणार नाही. इकडेच तुम्हाला प्रॅक्टिस तुम्ही व्हिडिओ बघता बघताच लिहू शकता आणि तिथेच तुमची प्रॅक्टिस पण होऊ शकते. बघा जर 3 ते आले आणि ह्याच्यामधलाच एका पोएमचा तुम्हाला ऑप्शन आला तर तुम्हाला त्या 2 पोएम करायची पण गरज नाही. बरोबर. तरी पण माझ्या मते तुम्ही त्या 2 पैकी एक पोएम तरी करून ठेवा. त्याच्यातली पण इम्पॉर्टंट पोएम मी 2 मधून एक सांगेल तुम्हाला. एक समुद्रावर आहे आणि एक स्त्रीवर आहे. तर माझ्या मते ती समुद्राची आहे, ती इम्पॉर्टंट आहे खूप, ती येऊ शकते तुम्हाला. बरोबर. तर शेवटच्या ह्याच्याकडे वयात शेवटचा आहे रंग माझा वेगळा. काय, रंग माझा वेगळा. बघा यामध्ये कवी काय बोलत आहे, सॉरी यामध्ये 7वा कडवा पण होता आपला. 7वा कडवा काय होता, रात्रीचे धूड सौंदर्य दाखवलेले आहे. काय, काळोखाची पीत आसवे निरखित जळांतीत ते विधुवदन, यापर्यंत आपला कडवा आहे. यामध्ये काय बोलतात की काळोखाची पीत पासवे म्हणजे रात्रीच्या वेळी काय काळोखात चमचमणारे काजवे पाहून काय होते असे वाटते की काळोखाचे अश्रू पीत आहे. म्हणजे रात्री खूप सारे काय जे फिरतात काजवे ते काय काळोखाचे अश्रू पीत आहेत. शांत वेळी कवीला काजव्यांची हितगुज म्हणजे काय मन मोकळ्या गप्पा करायच्या आहेत. कवींना काय बोलतोय कवी की मला काजव्यांसोबत जेव्हा फ्री टाइम असेल तेव्हा त्यांच्यासोबत काय करायचे आहेत, गप्पा करायच्या आहेत. आणि संत पाण्यात दिसणारे चंद्राचे प्रतिबिंब ते काय न्याहाळायचे आहेत. म्हणजे संत पाण्यामध्ये जेव्हा प्रतिबिंब पडतो चंद्राचं ते मला न्याहाळायचं आहे, म्हणजे त्याला बघत बसायचं आहे. बरोबर आहे. शेवटच्या पोएमकडे वयात, रंग माझा वेगळा, इम्पॉर्टंट पोएम, 6 कडव्यांची पोएम आहे, लक्षात ठेवा. ओके ठीक आहे. बघा यामध्ये पहिला काय आहे आपला, फर्स्ट आहे रंगोनी रंग. तुम्हाला दिसते का, मी थोडं अजून वाढवतो, चला आता दिसत असेल, चला ओके. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. बघा पहिले काय वेगळेपण काय दाखवतो, वेगळेपण आणि अनासक्ती. रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारे पाय माझा वेगळा. काय दाखवतोय, वेगळेपण आणि अनासक्ती दाखवतोय. बघा कवी काय म्हणतात की मी जगातल्या सर्व रंगात
सर्व रंग, रंगांची तुलना कशासोबत केली आहे? सुख दुःखात केली आहे. कशात? सुख दुःखामध्ये केलेली आहे. विविध प्रवृत्तीच्या माणसात मिसळलो आहे मी, एकदम वेगवेगळ्या माणसाच्या सुख दुःखांमध्ये पडलेलो आहे, मिसळलेलो आहे. अजून काय कवी बोलतात? तरी माझे स्वतःचे अस्तित्व वेगळे आहे. मी जगाच्या व्यवहारात, काय जगाच्या व्यवहारात नात्यांच्या गुंत्यात अडकलेलो असलो तरी, काय बोलतो कवी? मी जगाच्या व्यवहारात नातीमध्ये गुंतलो असलो तरी काय करत आहे? तरी माझं मन त्यातून मुक्त आहे. मी कशातही गुंतून न पडता स्वतःचे स्वातंत्र्य जपले आहे. तरी मी सगळ्यामध्ये लक्ष दिले असले तरी पण मी कुठे हे केलेलं नाही आहे. ओके, तरी पण मी कुठे गुंतलेलो नाही आहे. मी स्वतःचे स्वातंत्र्य जपले आहे. बरोबर, कवी हे पहिल्या लाईनमधून बोलतोय, पहिल्या कडव्यामध्ये. बरोबर. सेकंड कडव्यामध्ये काय कवी बोलतोय की कोण जाणे कुठिनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांची जळा. बरोबर. बघा, सेकंड कडव्यामध्ये कवी काय बोलतायत की कोण जाणे कुठूनही या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांची जळा. बघा, कवी काय बोलतो? कवींच्या जेव्हा आयुष्यात सुख होते तेव्हा पण त्यांना काय, त्या सुखाला त्यांना खूप जास्त वेळ टिकवता नाही आलं. त्यांना त्या जे जुना वेदना होत्या त्या त्यांना आठवतच गेल्या. बघा काय इथे कवी काय बोललेत बघा, आयुष्यात जेव्हा सुखाचे क्षण येतात तेव्हा मला त्याचा आनंदी मिळण्याऐवजी त्यांचाही झळा म्हणजे काय, त्यांचाही त्रास बसतो. याचा अर्थ असा आहे की कवींचे दुःख इतके मोठे आहे की जेव्हा त्यांना सुख येतात तेव्हा त्यांना जुने जे त्यांच्यासोबत दुःख झालेले आहेत, त्यांना वेदना झालेल्या आहेत, तेच त्यांना आठवून येतात आणि त्यांचे दुःखाचे जणू मित्र आहे असे कवी या कडव्यातून उल्लेख करत आहे. आणि त्यांना दुःखाचा जो सुखाचा भास आहे तो सहन होत नाही. बरोबर. तिसरे कडव्याकडे येऊयात. तिसरे कडवे काय आहे की राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. बरोबर. तर इथे काय कवी बोलतात की कवीची दुःखे आणि डोळ्यातील अश्रू आहेत हे त्यांच्यासोबत एखाद्या सुमधुर गाण्यासारखे कायम राहतात. म्हणजे कवी ही नेहमी दुःख असतात आणि त्या दुःखामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये काय अश्रू येतात आणि ते कशासारखे असतात? सुमधुर गाण्यासारखे त्यांच्या पाठीमागे असतात. कवीला प्रश्न पडतो की काय, कोणते अनामिक दुःख आहे ज्याला काय उलट माझा लळाच लागला आहे. लळाच लागला आहे म्हणजे लळा म्हणजे काय, माझी मायाच लागली आहे की तो माझ्या पाठीपाठीत येत आहे. दुःख मला सोडून जायला तयार नाही, इतकी माझी आणि दुःखाची मैत्री झाली आहे. म्हणजे दुःखच त्यांचा मित्र बनून राहिला आहे. बरोबर. फोर्थ कडव्याकडे वळूयात. फोर्थ कडवा काय आहे बघा की कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो आणि कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा. बघा, फसवणीचा अनुभव त्यांनी सांगितले आहे की कोणत्या आयुष्याला कधी सुरुवात झाली आणि मी कधी जगायला लागलो हे मलाच नाही लागले, मलाच माहिती नाही. आणि जेव्हा मी जगायला लागलो पण ते काय होते, ते फसवणुकीचं आयुष्य होते, ते फसवणुकीचं होतं, त्यांनीच माझा गळा कापून नेला हेच कवी सांगतात. बघा, मी कधी खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात केली हे मलाच समजले नाही, पण ज्या आयुष्यावर मी विश्वास ठेवला, बघा ज्या आयुष्यावर विश्वास ठेवला त्याच आयुष्याने माझी फसवणूक केली. पावलोंपावली आयुष्याने काय केलं, मला धोके दिले आणि माझा विश्वासघात केला असे कवी दुःखद अंतकरणाने सांगतात. बरोबर. पाचव्या कडव्याकडे वळूयात. पाचवे कडवे काय आहे की इथे काय कवी बोलतात की सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. इथे काय जगाचा डोंगीपणा सांगितला आहे की इथे जो पांगळा असतो, पांगळा कोणाला बोललाय की जो सरळ आहे, जो एकदम, बघा इथे दिलंय इतके विचित्र आहे, जो चालतोय इथे, जो एकदम चांगल्या पद्धतीने चालतोय त्याला पांगळा बोललाय आणि जो चांगल्या पद्धतीने बघू शकतो त्याला काय बोलतात इकडे आंधळा बोलला गेलाय. बघा, जगातील लोक आणि परिस्थिती मला जीवनाचे सारे तात्पर्य समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण सर्व दिशा काय आहेत, सगळेजण मला काय बोलतात, जीवनाचे सार म्हणजे काय, जीवनाचा उद्देश सांगतात, पण हे काय आहे, सगळं खोटं आहे. जे दिशा मी घेतोय त्या सगळ्या पण त्या दिशा खोट्या आहेत. हे जग इतके विचित्र आहेत की इथे चालणाराच काय आहे, पांगळा, आणि ज्याला दिसते तोच काय, आंधळा आहे. बरोबर. समाजातील या विसंगतेवर कवीने सांगितलं आहे. बरोबर. शेवटच्या लाईनीमध्ये काय आहे बघा की माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठीही न माझा पेटण्याचा सोहळा. बघा, कवी काय बोलतात, कवी स्वतःला काय मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हणतात. समाजातील नैराश्याचा, अन्यायाचा आणि अज्ञानाचा काय करतात कवी, अंधार दूर करतात. हे तर स्वतःसाठी नाही करत, तर हे कवी कोणासाठी करतात, समाजासाठी करतात ना, स्वतःसाठी करतात. ते स्वतःच्या फायद्यासाठी नाही करतात, तर समाजातील काळोख दूर करण्यासाठी करतात, हेच कवी बोलतात. तर हे झालं तुमचं शेवटचं पोयम काय, रंग माझा
सॉरी निवडा नाही, रंग माझा वेगळा, सॉरी स्लिप ऑफ टंग झाला. तर हे झाले तुमचे टोटल 4 पोएम. किती? टोटल 4 पोएम जे इम्पॉर्टंट आहे एक्झाम ओरिएंटेड. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामध्ये पण मी तुम्हाला इम्पॉर्टंट काय बोललो, 1 2 3 काय 1 2 3, त्यामध्ये तुम्ही ई पण इम्पॉर्टंट समजू शकता. म्हणजे या 3 पैकी तुम्हाला 2 पोएम तर एक्झाममध्ये दिसणारच. किती? 2 पोएम दिसणारच तुम्हाला. किती म्हणजे तुमचे नाही असतील तर इथून तुमचे 8 ते 12 मार्क या 3 पोएममधून, आणि 4ही केल्या तर तुमचे 12 मार्क्स फिक्सच आहेत. किती? 12 मार्क्स. फक्त तुम्हाला घरी जाऊन प्रॅक्टिस करायची आहे. जे मी तुम्हाला इझी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला वाचायचं आहे आणि जेवढं समजेल तेवढं बुकवर उतरवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि एक्सप्लेनेशन जो तुम्ही एक्सप्लेन कराल तो किती लाईनचा झाला पाहिजे? कमसे कम 4 पॉईंट त्यामध्ये असले पाहिजेत, किंवा 7 ते 8 लाईन तुम्ही लिहिल्या पाहिजेत. मिनिमम तुमचे 7 लाईन व्हायला पाहिजेत आणि मॅक्सिमम 10 लाईन. जास्त पण मोठा नाही, जास्त पण लहान नाही लिहायचा, नाहीतर एक्झामिनर मार्क्स कुठून ना कुठून कट करतोच. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओ इथे स्टॉप करत आहे. तुमचं आता मी पोएम घेतले आहे आणि तुमचं ग्रामर पण घेतले आहे, बरोबर. तर नेक्स्ट व्हिडिओ भेटूया, त्यामध्ये काही एक्झाम टिप्स पण देईल तुम्हाला आणि तुमची रिव्हिजन पण करून घेईल मी. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.